धुळे एलसीबीने मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई करत चाळीसगाव रोड आणि मोहाडी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 1.5 कोटींचा गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले। कारवाईने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। चाळीसगाव रोड परिसरात गांजाचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती। एलसीबी पीआय श्रीराम पवार यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाई करण्याबाबत आदेश दिले। पथकाने मध्यरात्री 12 वाजता पवननगर येथे विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले याच्या घरावर धाड टाकली। या ठिकाणी तब्बल 440 किलो वजनाचा गांजा पाकिटबंद अवस्थेत मिळून आला। पोलिसांनी लागलीच विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले यास ताब्यात घेतले। त्याला आपला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतरत्र ठेवलेल्या मालाचीही माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी मोहाडीतील दंडेवाले बाबा नगरात विश्वजितच्या आजीच्या घरी छापा टाकला। या ठिकाणाहूनही सुमारे 129 किलो गांजा हस्तगत झाला। दोन्ही ठिकाणच्या छापेमारीत एकूण 570.61 किलो वजनी आणि 1,42,65,020 रुपये किमतीचा गांजा मिळून आला। या प्रकरणी एलसीबीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय श्रीराम पवार यांच्यासह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पीआय सुरेश कुमार धुसर, एपीआय श्रीकृष्ण पारधी, पीएसआय अमरजीत मोरे, पीएसआय चेतन मुंढे, पीएसआय अमित माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनार, सुरेश भालेराव, राहुल सानप, आरिफ पठाण, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, शशिकांत देवरे, सचिन गोमसाळे, मुकेश वाघ, प्रल्हाद वाघ, देवेंद्र ठाकूर, धर्मेंद्र मोहिते, नितीन दिवसे, सुशील शेंडे यांच्या पथकाने केली। दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने। त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली। सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण एलसीबी टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली। छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे। दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत। त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत।